नमस्कार, मी अनुजा शिंदे। तर आज तुम्ही माझ्या चॅनलवरती कढई पनीरची रेसिपी पाहणार आहात। खूप सुंदर रेसिपी आहे। हॉटेलमधून कसल्याही प्रकारची भाजी तुम्हाला आणण्याची गरज नाही, घरी पार्सल वगैरे। फक्त घरी पनीर विकत आणून तुम्ही ही भाजी एकदा नक्की ट्राय करा। तुमच्या घरातल्या सर्वांना आवडेल अशी ही माझी रेसिपी आहे। तर रेसिपी शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला समजेल की मी कुठल्या कुठल्या प्रकारचा मसाला वापरलेला आहे आणि ही रेसिपी कशी बनवलेली आहे। कुठलीही रेसिपी बनवत असताना जरी आपल्याला मसाले पदार्थ माहीत असतील तरीही बनवण्याची पद्धतसुद्धा आपली माहिती असली पाहिजे, म्हणजे आपल्याला केव्हा कुठला मसाला ॲड करायचा आहे। त्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता कलर सुंदर आलेला आहे भाजीला। तर रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करणार आहेत। तर सुरुवातीला मी या ठिकाणी रेसिपी बनवण्यासाठी पनीर, कांदा, शिमला मिरची, परत आपले काजू आणि अद्रक, लसूण आणि कोथिंबीर या ठिकाणी घेतलेले आहे। सुरुवातीला पॅनमध्ये आपण तूप घालून घ्यायचं आहे। तर मी तूप घालून घेतलेलं आहे। थोडंसं पनीर आपल्याला या ठिकाणी परतून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले पनीरचे तुकडे हे भाजीमध्ये तुटले जाणार नाहीत। त्याच्यामुळे असं पनीर आपल्याला हलकंसं या ठिकाणी परतून घ्यायचं आहे। तर मी ही पनीरची रेसिपी बनवत असताना वारणाचं पनीर वापरलेलं, अगदी छान पनीर होतं हे। तर असं आलटून पालटून आपल्याला पनीर हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि शक्यतो तुपामध्येच पनीर परतून घ्या, कारण त्या पनीरला पण खूप छान टेस्ट येते। याच्यावरती हळदी पावडर किंवा इतर मसाले घालण्याची आवश्यकता नाही आहे, कारण आपण कढई पनीर बनवतो आहे। तर हे सर्व पनीर आपलं व्यवस्थित हलकंसं आपण भाजून घेतलेलं आहे। तर ते काढून घ्यायचं आणि सेम त्याच कढईमध्ये तूप थोडंसं जरी शिल्लक असेल तर असू द्या, त्याच्यामध्येच आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे। थोडंसं तेल घालायचं। या ठिकाणी मी 2 पळी तेलाचा वापर केलेला आहे। त्याच्यानंतर मी या ठिकाणी छोटे छोटे अशा 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा थोडासा तुकडा घातलेला आहे। तर हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, लसूण कच्चा ठेवायचा नाही आहे। जेव्हा आपल्या लसणाला गोल्डन कलर येतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये कांदा वगैरे ॲड करायचा आहे। या ठिकाणी माझा लसूण आणि अद्रक व्यवस्थित परतून झाली, त्याच्यामध्ये मी आता कांदा ॲड करते आहे। कांदा असा पातळ उभा कट करून घ्या। तर व्यवस्थित आपला कांदा परतून घ्यायचा आहे। भाजीमध्ये जर तुम्ही कांदा, टोमॅटो आणि लसूण अद्रक व्यवस्थित परतले नाही तर भाजीला टेस्ट ही वेगळी येण्याची शक्यता असते। त्याच्यामुळं ही स्टेप करत असताना तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक असं कांदा, टोमॅटो आणि आपले अद्रक लसूण भाजून घ्या। तर या ठिकाणी मी टोमॅटो भाजत आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही बारीकसुद्धा कट करू शकता। टोमॅटो भाजून झाले की आपण त्याच्यामध्ये थोडेसे काजू घातलेले आहे। मी या ठिकाणी 10 ते 12 काजू घातलेले आहेत आणि टोमॅटो भाजत असताना आपण त्याच्यावरती हलकंसं मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे टोमॅटो पटकन असे मऊ होतात। थोडंसं मीठ घातलं या ठिकाणी। काजू घातल्यानंतर काजूही जळण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं टोमॅटो परतल्यानंतरच तुम्ही काजू घाला। काजूही पटकन वाफले जातात। तर या ठिकाणी आपले हे सर्व मिश्रण भाजून अगदी तयार आहे। तर एक काढून घ्यायचं आहे, ते व्यवस्थित थंड करून घ्यायचं आहे आणि सेम त्याच कढईमध्ये आपल्याला आपण जे चॉप केलेली शिमला मिरची आणि कांदा आहे तर ते परतून घ्यायचं। शिमला मिरचीच्या बिया अजिबात ठेवायच्या नाही आहेत। कांदा हा 4 कट असा कट करून घ्यायचा मोठा मोठा आणि त्याच्या पाकळ्या हे वेगळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला। तर तुम्ही या ठिकाणी याला हलकंसं परतून घ्या, जास्तही परतण्याची आवश्यकता नाही आहे। हे कढई पनीर असल्यामुळे याच्यामध्ये कंपल्सरी आपल्याला शिमला मिरची आणि कांद्याचा वापर हा करावाच लागतो। तर त्याच्यानंतर याच कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचं आहे। या ठिकाणी साधारणतः 2 ते 3 पळ्या मी तेल घातलेलं आहे। त्याच्यानंतर आपण जे मगाशी टोमॅटो, कांदा वगैरे भाजून घेतलं तर त्याची पेस्ट बनवून घेतलेली मी,
तर या ठिकाणी तुमची पेस्ट ही अगदी व्यवस्थित भाजली गेली पाहिजे, अगदी व्यवस्थित तेल सुटूजेपर्यंत, तरच तुमच्या रेसिपीला कलर आणि चव येते. ही सुद्धा एक महत्त्वाची टिप आहे या रेसिपीमध्ये. सुरुवातीला हाय फ्लेम केला तरीही चालतो. सुरुवातीला पाहू शकता या ठिकाणी या ग्रेव्हीने पूर्ण तेल हे पिऊन घेतलेलं आहे. त्याच्यानंतर जशी जशी ग्रेव्ही भाजत आली तसं तसं आपलं ती ग्रेव्ही ना तेल सोडायला लागते. या स्टेजला समजायचं की आपली ग्रेव्ही ही व्यवस्थित भाजली गेलेली आहे. आणि त्याच्यानंतर तुमच्या आवश्यकतेनुसार लाल तिखट या ठिकाणी तुम्ही घालून घ्या. आणि तुमच्या मुलांसाठी बनवायची असेल तर ह्याच्यातलीच थोडीशी ग्रेव्ही बाजूला काढून तुम्ही त्याच्यानंतर तिखट घालू शकता. म्हणजे तुमच्या दोन्ही पनीरची भाजी ही एकदम तयार होते, 2 पनीरची रेसिपी. आणि ही ग्रेव्ही आहे ती थंड करून घ्यायची आहे. ग्रेव्ही पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं आहे. ही पोहे खायच्या चमच्याने 4 चमचे दही असेल साधारणतः. दही आंबट नसलं पाहिजे. दही आंबट असेल तर भाजी आंबट होण्याची शक्यता असते. दही वगैरे व्यवस्थित मिसळून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी ॲड केलेलं आहे. मसाला दही अगदी व्यवस्थित आपण एकजीव केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही गॅसची फ्लेम ऑन करू शकता. गॅस ऑन केल्यानंतर मी यामध्ये किचन किंग मसाला घातलेला आहे. 1 चमचा भरून किचन किंग मसाला, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्या ग्रेव्हीमध्ये जी मगाशी शिमला मिरची आणि कांदा परतून घेतला तो घालून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर पनीरची काप. जर पनीरची काप तुमचे पातळ असतील तर आत्ताच घालू नका. ज्यावेळेस तुमची शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजला जाईल ह्या ग्रेव्हीमध्ये, त्याच्यानंतर शेवटीसुद्धा तुम्ही पनीर ॲड केलं तरी चालेल. कारण पनीरचे तुकडे कुणाचे मोठे असतात, कुणाचे छोटे असतात. तर या ठिकाणी माझे पनीरचे काप हे मोठे असल्यामुळं शिजण्यासाठी वेळ लागतो, म्हणून मी याच वेळेला घालून घेतलेलं आहे पनीर. त्यानंतर आपल्याला थोडंसं या ठिकाणी कोथिंबीर ॲड करायची आहे. जर तुम्हाला कोथिंबीर ॲड करायची नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी ॲड करू शकता. आणि याच ठिकाणी मी आपला सुहानाचा पनीर बटर मसाला असतो ना, तर तो सुद्धा या ठिकाणी 1 चमचाभर घातलेला आहे. तर तो मसाला पण ॲड करायचा. त्यामुळे ग्रेव्ही जी असते ना ती अगदी रिच चव येते त्याला आणि खूप सुंदर पण बनते. तर या ठिकाणी बघू शकता तो मसाला थोडासा एक्स्ट्रा जरी घातला तरी पनीर बटर मसाला सुहानाचा तरी काही हरकत नाही आहे. 1 किंवा 2 चमचे ॲड करा आवश्यकतेनुसार. तर आपलं पनीर या ठिकाणी तयार झालेलं आहे. नवीन व्हिडिओ येईपर्यंत जय श्री कृष्ण. थँक्यू फॉर वॉचिंग.